Welcome to all student. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज. मी कदम यशवी, एस एस लिगाडे विद्यालय अँड बी जे लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲग्री, अकोला वासूद, तालुका सांगोला. सब्जेक्ट फिजिक्स. टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. या टॉपिकमधील काही पॉईंट आपण बघणार आहोत. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फर्स्ट पॉइंट, हायड्रोडायनॅमिक्स means fluid in motion. It is branch of physics which deals with the study of properties of fluid in motion. Consider a pipe whose direction and cross-sectional area change abruptly. The direction of flow of the ideal fluid in pipe as shown in figure. या ठिकाणी बघा, पाईप आहे, त्याचं डायरेक्शन आणि क्रॉस सेक्शनल एरिया चेंज आहे. म्हणजेच या ठिकाणी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ द आयडियल फ्लुइड इन पाईप, या पाईपमधून त्या फ्लुइडचं काय असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. काही टर्म्स आहेत, त्यांच्या डेफिनेशन्स आपण बघूया. स्टेडी फ्लो, द प्रेशर or velocity of the fluid remains constant at given point over the time of flow, which is called as steady flow. Second one is flow line. It is path of an individual particle in a moving fluid. It is called as flow line. Third one is streamline flow. The tangent drawn to the flow line shows in the direction of velocity of flow at that point is called as streamline flow. Then flow tube, the imaginary bundle of flow lines bound by an imaginary wall, which is called as flow tube. Then laminar flow or streamline flow. It is a steady flow in which adjacent layers of a fluid move smoothly over each other, which is called as laminar flow or streamline flow. Layer moves parallel to each other. म्हणजे लॅमिनार फ्लो मध्ये लेयर मूव्स पॅरलल टू इच अदर असतो. देन टर्बुलंट फ्लो, the rate of flow very high, particles moves with various velocity and with different direction. The flow pattern changes continuously. That flow which is called as turbulent flow. आता या ठिकाणी बघा, लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो दोन्ही पण फ्लो आहेत आणि त्याच्यामध्ये डिफरंट आहे. तर आपण या ठिकाणी
दोन्ही मधला डिफरंट बघूया. मीन्स डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. फर्स्ट वन इज स्ट्रीमलाइन फ्लो. स्ट्रीमलाइन फ्लो मधील पहिला पॉइंट आपण बघू. द स्मूथ फ्लो of a fluid with velocity smaller than the critical velocity is called streamline flow. म्हणजे या ठिकाणी बघा, फ्लोची व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल त्या फ्लोला आपण काय म्हणतो, स्ट्रीमलाइन फ्लो म्हणतो. त्याच पद्धतीनं टर्बुलंट फ्लोमध्ये बघा, द इरेग्युलर अनस्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड when velocity increases beyond critical velocity called turbulent flow. म्हणजे हा जो फ्लो आहे तो इरेग्युलर आहे, अनस्टेडी फ्लो आहे आणि व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा काय होते, इन्क्रीज होते. त्या फ्लोला आपण काय म्हणतो, टर्बुलंट फ्लो म्हणतो. याच्यामधला स्ट्रीमलाइन फ्लो मधला दुसरा मुद्दा, इन स्ट्रीमलाइन फ्लो velocity of a fluid at a given point is always constant. स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये व्हेलॉसिटी फ्लुइडची त्या पॉइंटला कॉन्स्टंट असते. त्याच पद्धतीनं टर्बुलंट फ्लो मध्ये बघा, इन टर्बुलंट फ्लो द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड एनी पॉइंट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट नसते. थर्ड पॉइंट स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये, टू स्ट्रीमलाइन्स कॅन नेवर इंटरसेक्ट, दॅट इज दे ऑलवेज पॅरलल. स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये ते एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत, म्हणजे ते कसे असतात, एकमेकाला पॅरलल असतात. टर्बुलंट फ्लो मध्ये बघा, इन टर्बुलंट फ्लो ॲट सम पॉइंट्स द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्स राइज टू इट्स. देन फोर्थ पॉइंट, स्ट्रीमलाइन ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी assumed to be divided into a number of plane layers. Turbulent flow मध्ये बघा, a flow tube loses its order and particles move in random direction. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो याच्यामधील डिफरंट बघितला. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाइन अँड टर्बुलंट फ्लो म्हणजे दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो या ठिकाणी आपण बघितलेला आहे. हे स्ट्रीमलाइन फ्लो आहे, हा टर्बुलंट फ्लो आहे. याच्यामध्ये दिसतेच तुम्हाला स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो मधली जी डायरेक्शन आहे ती रॅन्डम आहे. स्ट्रीमलाइन फ्लो जे आहे त्याची डायरेक्शन एकमेकाला पॅरलल आहे. मोशन रॅन्डम दिसते टर्बुलंट फ्लो मध्ये. स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये तुम्हाला पॅरलल दिसते. या ठिकाणी आपण डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो बघितलेला आहे. स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो याच्यामध्ये बघा, मोशन ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो पॅरलल, टर्बुलंट फ्लो रॅन्डम मोशन आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी बघूया आपण. क्रिटिकल व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय Vc. अ सर्टन व्हेलॉसिटी above which the flow is turbulent and below which it's streamline, which is called as critical velocity. Then another point, Reynolds number which is denoted by Rn. आता या ठिकाणी बघा, critical velocity of the fluid proportional to coefficient of viscosity
and inversely proportional to density of fluid and diameter of the tube. आता या ठिकाणी बघा critical velocity which is directly proportional to the coefficient of viscosity. Here neta is the coefficient of viscosity and inversely proportional to the density of fluid and diameter of the tube. आता inversely proportional to the density, rho is the density and d is the diameter. या ठिकाणी बघा Rn Reynolds number, coefficient of viscosity, critical velocity, density of fluid and d is the diameter of the tube. म्हणजे या ठिकाणी critical velocity ही नीटाला म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डेन्सिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि डायमीटर ऑफ ट्यूबला पण काय आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे एकत्रित इक्वेशन लिहिलं Vc which is directly proportional to the neta upon rho d. त्याच्यानंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण या ठिकाणी काढून टाकलं, इक्वल टू घेतलं आणि इक्वल टू घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट टर्म आपल्याला घ्यावी लागते आणि ती कॉन्स्टंट टर्म आपण या ठिकाणी काय घेतली Rn घेतली. इक्वेशन आहे तसंच लिहिलंय बघा. क्रिटिकल व्हेलॉसिटी Vc इज इक्वल टू Rn इंटू नीटा अपॉन रो डी. हे Rn काय आहे विच इज कॉन्स्टंट अँड विच इज कॉल्ड ॲज रेनॉल्ड्स नंबर. या ठिकाणी Rn काय घेतलं कॉन्स्टंट घेतलं आणि कॉन्स्टंट म्हणजेच काय आहे रेनॉल्ड्स नंबर आहे. मग याच्यामध्ये इक्वेशनमध्ये बदल केला. हे Rn इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. या बाजूला नीटा जे आहे ते या बाजूला आल्यानंतर छेदामध्ये येईल, या बाजूचं रो डी जे आहे ते इकडं आल्यानंतर अंशामध्ये येईल. बघा तसंच झालेलं आहे. Vc इंटू रो डी डिवायडेड बाय नीटा विच इज द रेनॉल्ड्स नंबर. म्हणजे रेनॉल्ड्स नंबरचं आपल्याला इक्वेशन मिळालं Vc रो डी अपॉन नीटा. दिस इज द रेनॉल्ड्स नंबर. काही कंडिशन्स आहेत बघा. रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000. रेनॉल्ड्स नंबर हा लेस दॅन जर 1000 असेल, द फ्लो ऑफ फ्लुइड इज स्ट्रीमलाईन. म्हणजे जो फ्लो असतो तो कसा असतो स्ट्रीमलाईन फ्लो असतो. फाईल फॉर रेनॉल्ड्स नंबर ग्रेटर दॅन 2000. म्हणजे या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबर ग्रेटर दॅन 2000 जर असेल तर द फ्लो ऑफ फ्लुइड इज टर्बुलंट फ्लो असतो. फेअर रेनॉल्ड्स नंबर इज बिटवीन 1000 अँड 2000 द फ्लो ऑफ फ्लुइड बिकम्स अनस्टेडी. तो फ्लो कसा असतो अनस्टेडी असतो. देन अनदर पॉइंट viscosity. Viscosity is that property of fluid by virtue of which motion between different layer of fluid experience a drag force. और दूसरी डेफिनेशन आपण बघूया. The property by virtue of which there is opposition made to relative motion between adjacent layers which is called as viscosity. Then viscous force or viscous drag. The tangential force which opposes the relative motion of adjacent layer of fluid which is called as viscous force. या ठिकाणी नोट दिलेले ॲट द वॉल ऑफ ट्यूब द लेयर्स आर ॲट स्टेशनरी. या ठिकाणी बघा व्हेलॉसिटी आहे, सेंटरला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे. देन व्हेलॉसिटी v मायनस डेल्टा v म्हणजे व्हेलॉसिटी या ठिकाणी काय आहे डिक्रीज आहे. बघा नोटमध्ये फर्स्ट पॉइंट honey is more viscous than water if you drop honey and water simultaneously on inclined glass plate. Honey comes slower than the water down.
म्हणजे या ठिकाणी बघा मध आणि पाणी याच्यामध्ये मध काय आहे, जास्त विस्कस आहे, पाणी लगेच पडेल, स्पीड जास्त असेल, हनीचं स्पीड कसं असेल, कमी असेल. सेकंड, द विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इज 0 कॉल्ड ॲज नॉन विस्कस फ्लुइड. फॉर एक्झाम्पल helium at about 2K. Then another point, velocity gradient. Definition बघा, the rate of change of velocity with distance measured from a stationary layer is called velocity gradient. Velocity gradient, which is equal to dv by dx. dv is the change of velocity and dx is the distance. It's a ratio which is called as velocity gradient. या ठिकाणी स्टेशनरी लेयर बघा, x डिस्टन्स वरती या ठिकाणी त्याची वेलोसिटी v एवढी आहे, x प्लस dx वेलोसिटी v प्लस dv आणि x मायनस dx वेलोसिटी v मायनस dv. हा जो लेयर आहे तो कसा आहे, स्टेशनरी लेयर आहे. layers are moving one over the other. Here one reference layer considered as stationary, from this the velocity is measured. First point, consider layer which is at a distance x from stationary layer with a velocity v. x distance वरती जो लेयर आहे त्याची velocity काय आहे, v एवढे. The adjacent layer below this at a distance x minus dx from stationary having velocity त्याची v minus. या ठिकाणी फर्स्ट जो पॉइंट आहे याच्यामध्ये consider layer which is at a distance x from stationary layer with a velocity v. Second, the adjacent layer below this at a distance x minus dx from stationary having velocity v minus dv. And third point, the layer at a distance x plus dx moving with the velocity v plus dv. या ठिकाणी बघा x डिस्टन्स वरती वेलोसिटी काय आहे, v एवढे, x प्लस dx डिस्टन्स वरती वेलोसिटी v प्लस dv आणि x मायनस dx डिस्टन्स वरती वेलोसिटी v मायनस dv. This is the stationary layer. The change in velocity dv due to viscous drag between two adjacent layers. Velocity काय झालेले, चेंज झालेले टू adjacent layer मध्ये. Then velocity gradient, the ratio of change in velocity with respect to distance measured from a stationary layer called as velocity gradient, and velocity gradient is equal to dv by dx. हे आपण ऑलरेडी बघितलेला पॉइंट आहे. Then Newton's law of viscosity. In streamline flow, viscous force F between adjacent layers is directly proportional to area of layer A and the velocity gradient dv by dx. आता या ठिकाणी बघा फोर्स हे एरियाला कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि वेलोसिटी ग्रेडियंटला सुद्धा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपण या ठिकाणी दोन इक्वेशन लिहिली, F directly proportional to A and F directly proportional to dv by dx. A is the area and dv by dx is the velocity gradient. Then दोन इक्वेशन एकत्र केली, F directly proportional to A into dv by dx. डायरेक्टली प्रोपोर्शनल या ठिकाणी आपण काढून टाकलं आणि एक कॉन्स्टंट टर्म घेतली आणि कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय नीटा, म्हणजे F इज इक्वल टू नीटा A dv by dx. नीटा इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. नीटा काय आहे,
कॉन्स्टंट आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी म्हणतो. मग कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी इज इक्वल टू, म्हणजे नीटा इज इक्वल टू, हे ए डी यू बाय डी एक्स आपण या बाजूला आणलं तर ते छेदामध्ये येईल, म्हणजे नीटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डी यू बाय डी एक्स. दिस इज द कोइफिशियंट ऑफ viscosity. The coefficient of viscosity is defined as the viscous force or viscous drag per unit area per unit velocity gradient. This is the statement of coefficient of viscosity. SI unit of coefficient of viscosity Newton second per meter square. CGS unit of coefficient of viscosity Dyne second per centimeter square, which is equal to 1 poise. Dimensions of coefficient of viscosity L minus 1, M1, T minus 1. This is the dimensions. Okay. Thank you.